नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. मी रेकीचे क्लासेस घेते, मनी रेकी सुद्धा शिकवते, एंजलचे क्लासेस सुद्धा घेते आणि डावजरचे पण. ओके. चला, प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कुणी कुणी मला पहिल्यांदा बघत आहेत, कुणी कुणी आधी पण क्लास जॉईन केलेले आहेत आणि मी नागपूरमधून आहे. ओके. चल आज आपण शिकूया रेकी म्हणजे काय. रेकी ऐकलेलं होतं काय आधी कुणी? रेकी ऐकलेलं होतं काय? सांगू शकेल कुणी रेकी म्हणजे काय? नाही. ओके, चला आधी आपण रेकी बघूया. रेकी मध्ये 5 लेवल्स असतात. पहिलं जे आपण आजपासून शिकणार आहोत 5 दिवस, हा आपला पहिला लेवल राहणार आहे. आपण हा 5 दिवस शिकणार आहोत पहिला लेवल आणि नंतर मग सेकंड थर्ड लेवल असे 3 लेवल. जर तुम्हाला माझ्यासारखं बनायचं असेल तरच तुम्हाला चौथी आणि 5वी लेवल करायची असते, अदरवाईज करायची काहीही गरज नसतं. ठीक आहे, 3 लेवल शिकलात म्हणजे तुम्ही मास्टर हिलर बनत असता. ओके. रेकी म्हणजेच आपण त्याआधी एक क्लिन्झिंग प्रोसेस करूया. कुणाला असं वाटतंय काय की तुम्ही भाग्यशाली, म्हणजे इथून असं आहे का कोणी की ज्याला वाटतं की मी भाग्यशाली नाही आहे? असं कुणाला वाटतं किंवा खूप कंप्लेंट्स आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला? असं कुणी आहे का इथे? असं हँड रेज केलं तरी चालेल. इलेक्ट्रॉनिकली नाही केलं तरी असं करा म्हणजे मला कळेल की इथे उपस्थित राधा मॅमला वाटतं की या भाग्यशाली नाही आहेत. चला अनम्यूट करा बरं मॅम. अनम्यूट करा. नमस्ते. नमस्ते. कुठून आहात मॅम तुम्ही? मी चंद्रपूरवरून आहे. ओके. तुम्हाला वाटतं तुम्ही भाग्यशाली नाही आहात म्हणून? तसं काही वाटत नाही, पण फक्त मनाची एकाग्रता जरा थोडीशी डाऊन आलेली काही झालं की एकदम डिप्रेस होणे, असं ओके. थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी एवढं काही नाही. आणखी वनिता मॅमला वाटतं की त्या भाग्यशाली नाही आहेत. आपण त्यांना पण आज भाग्यशाली बनवून देऊया. चला. बघा, प्रश्न सर्वांसाठी आहे बरं. मीना मॅमला पण वाटतं की मीना मॅम भाग्यशाली नाही आहेत आणि ज्यांची व्हिडिओ ऑफ आहे ते मल्टीटास्किंग करत आहात. म्हणजे बघा, तुमच्या जवळ तुम्हाला 5 तास म्हणजे 5 दिवसाचे 5 तास तुम्हाला स्वतःसाठी द्यायला नाही आहेत. मग यापेक्षा तुम्ही आता मी काय म्हणू तुम्हाला सांगा. चला, राधा मॅमला, मीना मॅमला वाटतं का की त्या भाग्यशाली नाही आहेत? मला एक सांगा, तुमच्यासाठी की नाही एक ऑफर आहे. 50 लाखाची ऑफर आहे. कुणाला पाहिजे? 50 लाख कुणाला पाहिजे आहेत? मी ऑफर देत आहे. एक्सेप्ट करणं तुमच्यावर आहे. श्रद्धा मॅमने हँड रेज केलेले आहे. मीना मॅमने हँड रेज केलेले आहे. चला, श्रद्धा मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल तुम्हाला. आलाय का? बघा आता आलं काय? ओके, तोपर्यंत मीना मॅम अनम्यूट करा. हा, झालं मॅडम, झालं. 50 लाख झालं मी झालं. तुम्हाला देत आहे. तुम्हाला पाहिजे 50 लाख? हो. ओके, चला. मला या मी तुम्हाला 50 लाख देते आहे. तुम्ही मला या 50 लाखाच्या ऐवजी तुमचे 2 डोळे मला द्या. श्रद्धा मॅम, नाही मॅडम. मीना मॅम, नाही. 50 लाख. नाही. बघा, मी आधीच काय म्हटलं की 50 लाखाची ऑफर आहे. एक्सेप्ट करताय की नाही ते तुमच्यावर डिपेंड करते. 50 लाख म्हटलं की आपण पटकन हँड राईज केलं, पण जेव्हा 2 डोळे मागितलं तर असं मनात एक पटकन भीती आली की 2 डोळे माझे. तुम्ही मॅम 50 करोडही द्याल की नाही तरी मी देणार नाही, असं एक मनात एक भावना आली. बरोबर? हो. मग बघा, या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही. याऐवजी मी तुम्हाला पाय पण मागितले तरी नसतं दिलं तुम्ही. पाय म्हणा, डोळे म्हणा, हात म्हणा, म्हणजे आपल्या शरीरातला एकही पार्ट, एकही अवयव आपण देऊ शकत नाही.
आणि विचार करा या जगामध्ये कितीतरी असे लोक आहे डोळे असून सुद्धा त्यांना बघता येत नाही. मग तुम्ही त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहात की नाही? या जगामध्ये ज्यांना पाय नाही आहे, ज्यांना चालता येत नाही, मग त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? आहात की नाही? मग विचार करा, तुम्ही त्यांचं स्वप्नातलं जीवन बघत आहात, जगत आहात. आपण लोक आपल्याकडे सर्व आपल्या शरीरातले प्रत्येक अवयव, प्रत्येक ऑर्गन हा छान आहे, व्यवस्थित आहे. मग विचार करा, आपण त्यांच्यापेक्षा खूप छान, खूप भाग्यशाली आहोत, कितीतरी पटीने भाग्यशाली आहोत. कन्सेप्ट क्लिअर झाला का भाग्यशाली होण्याचा? दुसरं भाग्यशाली आणखी मी बनवते तुम्हाला. तुम्ही गुगलवर सर्च करा. 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. या जगातून 10 लाख प्लस तुम्ही क्लास झालं की गुगलवर सर्च करा. आणि आपण आजचा दिवस आपल्याला बघायला मिळालेला आहे. म्हणजे आपण डबल भाग्यशाली झालोत काय? झालोत की नाही? डबल भाग्यशाली झालोत ना? मग मग आजपासून संकल्प घ्या की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. चला, ज्यांना वाटतं की मी भाग्यशाली आहे त्यांनी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. ज्यांना वाटतं खरोखर मी बोलत आहे म्हणून नाही, तर तुम्हाला आतून वाटतं का की तुम्ही भाग्यशाली आहात, तेच लोक टाईप करतील. मी फक्त बोलत आहे आणि तुम्हाला असं वाटलं की मॅमने आता टाईप करायला लावलाय तर मी टाईप करते, असं नको. जर तुम्हाला आतून वाटत आहे की तुम्ही या 5 मिनिटांमध्ये जर तुम्हाला थोडं तरी वाटलं असेल की खरंच मॅम जे बोलले ते खरंच आहे आणि आम्ही भाग्यशाली आहोत, त्याच लोकांनी टाईप करायचं. ओके. आणि इथून पुढे बघा, गुड, छान. ज्यांनी टाईप केलं की मी भाग्यशाली आहे, आय एम लकी, खूप गुड. तुम्ही स्वतःला सांगत आहात की यस, मी खूप भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. आणि तिथूनच तुमची एनर्जी, जसं म्हणजे रेकी वर्क युअर इंटेन्शन. मी या गोष्टी तुम्हाला आधी का बरं शिकवत असते? रेकी आपण शिकूयाच, पण त्याआधी तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचे विचार कसं करत आहात? तुम्ही तुमचे विचारही पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि आपला फोकस कुठे जातो? आपली एनर्जी कुठे जाते? आपला जिथे फोकस असतो की नाही, तिथेच आपली एनर्जी जात असते. ओके. आणि रेकी वर्क युअर इंटेन्शन, पहिली गोष्ट तर. ठीक आहे. आणखी एक तुम्हाला कंप्लेंट्स लिहून काढायचे आहे. ही एक प्रॅक्टिकल आहे आणि ते सर्वांना करायचंच आहे. का बरं? जर 2 ग्लास ठेवले, एका ग्लासामध्ये गढूळ पाणी, एका ग्लासामध्ये क्लीन वॉटर आहे, तुम्हाला कुठलं पाणी प्यायला आवडेल? क्लीन वॉटर की गढूळ पाणी? तुम्हाला गंद पाणी प्यायला आवडेल की स्वच्छ पाणी प्यायला आवडेल? 2 ग्लासामध्ये पाणी आहे, स्वच्छ आवडेल की गढूळ पाणी प्यायला आवडेल? मग तुमचं माइंडसेट कसं आहे, काय आहे ते मला नाही माहिती, कारण मी तुम्हाला पहिल्यांदा बघते आहे. तुम्ही सुद्धा मला पहिल्यांदा, कोणी दुसऱ्यांदा बघत असेल. मग या रेकीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी तुमचे विचार हे प्युअर पाहिजे आहे. म्हणून या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या तुमच्या विचारात, जर तुम्हाला आता खूप निगेटिव्ह थॉट्स असतील, खूप जास्त टेन्शन असेल, तर या सगळ्या जिम्मेदाऱ्या जे तुम्हाला दुखवत आहेत, त्या सर्व तुम्हाला लिहून काढायचे पेपरवर. सगळं दुःखांना लिहून काढायचं आहे. कुणाला खूप घरची जिम्मेदारी असेल, कुणाला जीएसटी खूप जास्त प्रमाणात भरावं लागत असेल, कुणाला शारीरिक वेदना खूप जास्त असतील, अशा प्रकारचे तुम्हाला सगळे लिहून काढायचे आहे. 1-2 मिनिटं इथे मी पट्टपट्ट लिहून काढा. आणि ही ऍक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. ओके. ही ऍक्टिव्हिटी का बरं करणं गरजेची आहे? ऍक्टिव्हिटी तुम्ही लिहून झालं तुमचं, की मी तुम्हाला सांगते की का बरं गरजेची आहे म्हणून. ठीक आहे. आणि याचे बेनिफिट्स तुम्हाला, जे लोक प्रॅक्टिकल सहभाग घेतील त्यांनाच होणार आहे. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना आपण काही बोलू शकत नाही. ठीक आहे. या नावाने जॉईन करायचं थोडंसं. 9647941025 कोण आहे? अनम्यूट करा. तोपर्यंत ज्यांना मी प्रॅक्टिकल दिलेलं आहे, कंप्लेंट्स लिहून काढायचे. तुमच्या आयुष्यामध्ये काय काय कंप्लेंट्स आहे सगळ्या लिहून काढायचे आपल्याला पेपरवर. चला फास्ट. सर मॅम अनम्यूट करा. 9647941025 कोण आहे? अनम्यूट करा फास्ट.
अनम्यूट करा फास्ट. ऑप्शन आलं असेल तुम्हाला. आणि जरा नावाने जॉईन करत चला. कोण आहे? मॅम तुम्ही अनम्यूट झाले. मॅम सर कोण आहे? नाव काय तुमचं? हॅलो. 9647941025 कोण आहे? बोलणार काय? थोडं नावाने जॉईन करत चला. 822729000924 कोण आहे? अनम्यूट करा फास्ट. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल. फास्ट अनम्यूट. 8227 कोण आहे? अनम्यूटचे ऑप्शन आले असेल. प्लीज अनम्यूट करा. कोण आहे? त्याला कंप्लेंट्सला लिहून काढा फास्ट. झालं की थम्सअप करा. मी सांगते मग. ठीक आहे काय करायचं आपण त्याचं. आपला रेकीचा सिलेबस. आपण रेकी म्हणजे काय आणि रेकीचा इतिहास जाणून घेणार आहोत. औरा म्हणजे काय आहे, औरा क्लिन्झिंग प्रोसेस करणार आहोत, औरा स्कॅन करायला शिकणार आहोत. काही जिबूचे सिम्बॉल्स मी तुम्हाला देणार आहे. ओके. रेकीचे 5 तत्व, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. चला कंप्लेंट्स लिहून झाल्या का? आता बघा, कुणाकुणाला 2 असतील, 5 असतील, 10 असतील, अशा ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल सहभाग घेतलेला आहे. तर प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाच्या ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. ठीक आहे. आता तुम्हाला ही बघा वाचून एक सांगा. श्रद्धा मॅम, किती कंप्लेंट झाल्या तुमच्या? किती कंप्लेंट्स? 3 प्रॉब्लेम आहेत. 3 लिहून झाल्यात ना? हो हो हो. ओके. ह्या प्रॉब्लेम्स तुम्हाला त्रास देतात काय? दुःख देतात काय? हो खूप दुःख देतात. काय? ओके. हॅलो. हो आवाज येतोय मला तुमचा. बघा, आपण आता सगळं दुःखांना लिहून काढलेलं आहे आणि हो आपला फोकस सुद्धा पटकन प्रॉब्लेमवर जात असतो आणि त्याने फक्त त्रास आपल्यालाच होतो. हो एखाद्याने समजा एक्झाम्पल देत आहे मी, एखाद्याने तुमचं मन दुखावलं असेल, एखादी व्यक्ती कायमचा सोडून गेलेला असेल, एखादी मैत्रीण तुम्हाला खूप बोलली आणि ती विसरून गेली, पण तिचा त्रास फक्त तुम्हालाच होतो आणि त्या व्यक्तीला फरक सुद्धा पडत नाही. आणि आपण त्याच गोष्टीचे वारंवार विचार करतो, वारंवार त्याच दुःखामध्ये जात असतो आपण. त्रास फक्त आपल्याला होतोय. ज्या व्यक्तीने त्रास दिलेला आहे त्याला त्याचं काहीही घेणं देणं नाही. तो तर त्रास देऊन विसरून गेलेला आहे. बरोबर आहे. होतं का असं? हो हो हो. एखाद्या व्यक्ती आपल्याला त्रास देऊन निघून गेलाय, त्याला त्याचं काही घेणं देणं नाहीये. पण त्रास सहन कोण करत आहे? आपण. आणि मग तो त्रास कोणाला होत आहे? स्वतःलाच. मग अशा गोष्टीला आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवायला पाहिजे का? नाही. म्हणून आपल्याला सोडून द्यायला शिकायचं आहे. काही गोष्टी ज्या त्रासदायक असतात त्यांना आपण सोडून द्यायला शिकणार आहोत. त्या गोष्टी सोडून देण्यासाठी मी एक छोटंसं तुमचे मेडिटेशन घेणार आहे सोडून द्यायला. पण या का गरजेच्या असतात? मॅम पण हेल्थ इश्यू असेल तर कसं काय सोडून देणार? हेल्थ इश्यू सांगते ना, मी प्रॉब्लेम सांगत आहे तुम्हाला. एक मिनिट. हेल्थ इश्यू बद्दल आपण बोलू ना. ओके ओके. त्यासाठी मी तुम्हाला जिबू सिम्बॉल्स वगैरे सुद्धा देणार आहे हेल्थसाठी. ओके. हो हो म्हणजे जर कोणी एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला आहे आणि आपल्याला त्याला माफ करणं जमत नसेल, यासाठी आपण एक मेडिटेशन घ्या छोटंसं. म्हणजे त्या मेडिटेशन थ्रू तुम्ही त्याला माफ करून देणार आहात आणि त्या गोष्टी तुम्ही विचार थांबवणार आहात. कारण एक गोष्ट विचार लक्षात घ्या की शेतकरी जे आहे, शेतकरी काय करतो? शेतकरी काय करतो? त्याला जर तांदूळ पाहिजे असेल तर तो धानाचं बी पेरतो.
डाळ पाहिजे असेल थोडीशी तर तूर पेरतो, बरोबर आहे. गहू पाहिजे असेल तर गहू. म्हणजे शेतकरी काय करतो ना, त्याला जी वस्तू पाहिजे, जी गोष्ट हवी आहे, ज्याचं पीक त्याला पाहिजे आहे, तो त्याच पिकाची पेरणी करतो. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती असेल ना, की शेतकरी काय करतो, त्याला जे हवंय तो त्याचीच पेरणी करतो. तुम्ही काय करता? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे. तुम्ही याची पेरणी करता काय? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी आपल्याला हव्या आहेत सगळ्यांनाच. आणि या 5 गोष्टीच्या पलीकडे आणखी दुसरं 6वी गोष्ट आहे का? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी पलीकडे दुसरं 6वी गोष्ट आहे काय? असेल तर मला सांगा. या 5 गोष्टीमुळे तुमचं संपूर्ण आलेलं आहे. मग विचार करा, की तुम्ही पेरणी कशाची करत आहात? सुखाची करता काय पेरणी? दुःखाची करता. याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, अशी कटकट झाली, तशी कटकट झाली. या गोष्टी. बरोबर आहे? मग आपल्याला करायचे काय आहे? तर ज्या नको असलेल्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. कारण जीवनामध्ये काय होतं, प्रत्येक वेळा आपण त्याच गोष्टीचा विचार करत जातो. ज्या वारंवार विचार ज्या गोष्टीमुळे त्रास होतो. आणि मग समोर जाऊन काय होतं, तर हेल्थ इश्यू होतात. डिप्रेशन, एन्झायटी अशा प्रकारचे खूप खूप काही होतात. मग आपल्याला ज्या त्रास देणाऱ्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायलाच बेस्ट आहे. जर तुम्हाला सोडून देता आलं नाही, तर मग आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य येणारच नाही. कटकट सोडून द्या. कंप्लेंट सोडून द्या. यांनी असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, आज असं झालं, माझं हे दुखत आहे, ते दुखत आहे. नेहमी आपण काय करतो ना, वाईट विचारांकडे पटकन फोकस जातं. आज आपण या वाईट विचारांना सोडून द्यायचं आहे. इथेच टाकून द्यायला त्यांना आणि चांगल्या विचारांची आपण पेरणी करणार आहोत. डोक्यामध्ये काय करतो आपण? पटकन निगेटिव्ह थॉट्स लवकरात लवकर येतात आणि पॉझिटिव्ह ज्या गोष्टी ते पटकन दाबल्या जातात अशा. आणि खतपाणी तुम्ही वाईट गोष्टीला जर द्याल, तर वाईट गोष्टी अशा वाढत जातील आणि पॉझिटिव्ह गोष्टी ज्या नको आहेत तुम्हाला, त्या अशा दबून जातील. म्हणून आजपासून एक लक्षात घ्या, की शेतकरी काय करतो, त्याला जो पीक पाहिजे आहे, तो त्याची पेरणी करतो आणि त्या पिकासोबतच कचरा सुद्धा उगवतो. सर्वांना माहिती आहे. पिकासोबत कचराही उगवतो. पण शेतकरी काय करतो? त्या कचऱ्याला जो आजूबाजूला जो कचरा उगलेला आहे, त्याला उफडून फेकून टाकतो. का बरं? तर त्याच्या पिकाचा विनाश नाही व्हायला पाहिजे म्हणून. बरोबर आहे. मग तुम्हाला आजपासून काय करायचे आहे? तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी नाही वाढायच्या आहे आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, त्यांना अशा दाबून किंवा उफडून फेकून टाकायच्या आहे. त्यांना आतापर्यंत तुम्ही माझ्या जीवनामध्ये खूप लुडबुड केलेली आहे. आता वाईट विचारांना आपल्याला म्हणायचे स्टॉप, शट अप. इथेच थांब. आतापर्यंत तू माझ्या जीवनामध्ये खूप लुडबुड केलेली आहे. इथून पुढे तुझं इथे काहीही काम नाही. त्या निगेटिव्ह थॉट्सला आपल्याला पटकन उफळून फेकून टाकायचे आहे. ठीक आहे? फक्त शेतकरी बंधू आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, की तो काय करतो आणि आपण काय करत आहोत. ठीक आहे. काही गोष्टी सोडून द्यायला बेस्ट असतात. तर आपण एक छोटंसं पास म्हणजे जे सोडून देणार आहोत. कुणाला शब्दांनी, कृतींनी कोणी दुखावलं असेल, तर त्यांना माफ करणार आहोत. त्यासाठी छोटं मेडिटेशनसाठी सर्वांचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचे आहे. आणि आपलं एक 10 मिनिटाचं राहणार आहे. ठीक आहे? प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. थोडं पाणी पिऊन बसून घ्या. आणि ज्याही निगेटिव्ह गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या. मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे. त्या ज्याही तुमच्या नकारात्मक भावना तुम्ही तिथे सोडून द्या. कोणी दुखावलं असेल त्यांना माफ करून द्या. कदाचित काय होतं, की तुम्हीही कुणाला दुखावलं असेल, त्यांना माफी मागा मनोमन. ओके? सो स्टार्ट करूया आपण एक छोटं मेडिटेशन. थोडंसं पाणी पिऊन बसून जा.
चला स्टार्ट करूया. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष. मीना मॅम तुमचा कॅमेरा सेट करा, तुम्ही वाकडे आडवी दिसत आहे मला. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर करायचे आहे. फास्ट 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 बसा पटकन. ओके. येणारा प्रत्येक श्वास फास्ट बसा लवकर. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. एकदम रिलॅक्स बसायचं आहे. शरीरावर कुठलाही ताण नको, अगदी रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातील प्रत्येक दुःख दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून संपूर्ण निगेटिव्हिटी दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केली असेल, आज आपण आपल्या जीवनामध्ये जीही नकारात्मकता सहन केली असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी दूर करणार आहोत. कायमस्वरूपी दूर करणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण जगलो आहे, आनंदाचे क्षण जगलो आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहे. आज फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणीला, प्रत्येक दुःखाला आपण आपल्या जीवनामधून कायमस्वरूपी दूर करणार आहोत. प्रत्येक कटू आठवणीला जीवनामधून कायमस्वरूपी दूर करत आहोत. कायमस्वरूपी डिलीट करत आहोत. कायमस्वरूपी डिलीट करत आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे.
अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. कधी घटना कटू असतात तर कधी गोड असतात. कधी घटना कटू असतात तर कधी गोड असतात. कधी जीवनामध्ये सुख प्रदान करतात तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखांचा कारण बनतात. आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलेलो आहे, कुणी कळत नकळत तुम्हाला तुमच्या शब्दाला आणि कृतीने दुखावलं असेल, कुणाच्या शब्दाने तुम्ही दुखावलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करायचं आहे. त्याच्या त्या नकारात्मक कृतीला माफ करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे म्हणून माफी द्या. आणि आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण कुलूप बंद करणार आहोत. आनंदाचे क्षण आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. गेल्या 24 तासांमध्ये जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, गेल्या 24 तासांमध्ये आपण आनंदाचे क्षण जगलेलो आहे. त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. बंद करा, बंद करा. प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. अगदी तुम्हाला त्रास दिलेला असेल कुणी, कदाचित कुणी कळत नकळत तुम्हाला दुखावलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा, माफ करा. तुम्ही मागितलेली माफी किंवा पोहोचवलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोहोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्याचा काळ आठवा. गेल्या 1 महिन्याचा काळ आठवा. किती घटना घडल्या, किती घटना घडल्या. जीवनामध्ये काही आनंद देणाऱ्या, काही दुःख देणाऱ्या, काही आनंद देणाऱ्या होत्या, तर काही दुःख देणाऱ्या. माहिती आहे माफ करणं खूप कठीण आहे. माफ करणं खूप कठीण आहे, पण त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, अगदी शब्दाने, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा, माफी मागा. बघा आयुष्य खूप सुंदर आहे. बघा आयुष्य खूप सुंदर आहे. आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा अशीच वाढणार आहे. अशीच वाढणार आहे. आता 1 महिन्यामध्ये जे आनंदाचे क्षण तुम्ही जगलेले आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा, बंद करा, बंद करा. आज जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, एखादा जिवलग मित्र, मैत्रीण कायमस्वरूपी दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करा, दूर करा, दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा.
त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी ठेवायच्या आहे. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहे. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. माफ करा आणि माफी मागा. आणि आता आपण त्या क्षणात पोहोचलेलो आहे, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. आता आपण त्या क्षणात पोहोचलेलो आहे, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस. तुमचा बालपणातला पहिला श्वास म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो आहे तो क्षण. बघा ते छोटंसं बाळ. बघा ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. बघा ते छोटंसं बाळ तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या माता-पितांना झालेला आनंद अनुभवा. तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा. तुमच्या माता-पितांना तुमच्या प्रथम दर्शनाने जो झालेला आनंद आहे ते अनुभवा. अनुभवा आणि माता-पितांचा आभार माना. म्हणून तुम्ही तुमच्या माता-पितांचा आभार माना. ज्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. ज्यांच्यामुळे तुम्ही हे सुंदर जीवन आजपर्यंत जगू शकत आहे, तुम्ही बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. तुमच्या माता-पितांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता-पितांना मनोमन आभार माना. त्या माता-पितांचं मनोमन आभार माना, आभार माना. आपल्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. आपल्या माता-पितांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप काही सोसलेलं आहे. त्या कष्टासाठी त्यांचा आभार माना. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. आणि आपण त्या जन्माच्या वेळी आपल्याला कोरीपाटी दिलेली होती. ती कोरीपाटी कशासाठी? ती कोरीपाटी आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करू शकू. आणि आता तीच कोरीपाटी घट्ट पकडून आपल्याला परत यायचं आहे. तीच कोरीपाटी आपल्याला घट्ट पकडून परत यायचं आहे. आपल्याला परत एकदा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य परिपूर्ण करू शकू यासाठी ही कोरीपाटी आपल्याला घट्ट पकडून यायचं आहे. ही कोरीपाटी आपल्याला घट्ट पकडून यायची आहे, घट्ट पकडून यायचं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे. आता तीच कोरीपाटी घट्ट पकडून आपल्याला परत यायचं आहे. आपल्याला परत यायचं, परत यायचं. आणि हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही आहे. दोन्ही हात रब करा आणि हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या तुमच्या डोळ्यावर. दोन्ही हात रब करा आणि हस्तस्पर्श अगदी हलका डोळ्यावर हात ठेवा. शक्य असेल तर पाणी पिऊन घ्या थोडं.
आता तुम्ही ज्यांना माफी मागितली, माफी दिली, कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल त्यांना माफी दिली. त्यांची माफी मागितली म्हणजे तुम्ही आता तुमच्या मनापासून शुद्ध झालेले आहात. ओके. आपल्याला आपल्या मनामध्ये कुठल्याही अशा भावना ठेवायच्या नाही ज्या आपल्याला दुःख देत आहेत. ओके. आणि जे मी तुम्हाला कंप्लेंट्स लिहायला सांगितलेलं होतं, ते कंप्लेंट्स आपल्याला डेली लिहायचे आहे आणि जाळून फाडून जाळून टाकायचे फाडायचे आहे आणि जाळून टाकायचे आहे. शक्य असेल तर जाळायचं आहे, शक्य नसेल तर डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. प्रत्येक कंप्लेंट्सला आपण डेली लिहिणार आहोत. एक दिवस असं येईल की तुमच्या आयुष्यामध्ये कुणाच्याही बद्दल कुठल्याही कंप्लेंट्स नसतील. जर तुम्ही डेली ही प्रॅक्टिकल केलं तर आणि तुम्ही जर असा विचार केला मॅम खरंच असं कंप्लेंट्स लिहिल्याने कंप्लेंट्स जातात काय? तर नाही होणार. जे लेट जॉईन केले आहे त्यांना युट्यूबवर व्हिडिओ अपलोड होतो तर परत बघून घ्या. ओके. सॉरी हा कारण आपल्याला तेवढा वेळ नसतं ना 1 तास मिळतं तर आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर जे कंप्लेंट्स आहेत ते आपल्याला डेली लिहायचे आहे आणि लिहिल्यानंतर फाळायचं आहे डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. कधी कधी काय होतं आपण प्रत्येक गोष्टी सर्वांना शेअर करणं जमत नाही. कारण आपण प्रत्येकाला आपण आपलं जवळचं मानतो का? नाही आणि जवळचं जरी व्यक्ती असेल तरी आपण त्याला आपल्या मनातलं सगळं सांगत नाही. आणि आज हे एन्झायटी डिप्रेशनचे कारण का बरं वाढलेले आहे तुम्हाला माहिती आहे? कम्युनिकेशन संवाद थांबलेला आहे. संवाद थांबल्यामुळे एन्झायटी डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. आधी होतं का? जायचे कोणी डिप्रेशनमध्ये? एन्झायटी का? बिलकुल नव्हत्या या गोष्टी. आणि आजार कशामुळे होतात माहितीये तुम्हाला? कुठेतरी तुम्ही त्या भावनांना दाबून ठेवताय, व्यक्त नाही होता येतं तुम्हाला. आणि जर आपल्याला शेअर करता नसेल जमत, तर तुम्ही पेपरवर लिहून काढा. त्या भावनांना इथे दाबून नका ठेवू. बाहेर काढा. बोलता नसेल येत तर लिहून काढा, पेपरवर लिहा. मन खूप हलकं होईल. करून तर बघा. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत त्याचा बेनिफिट सुद्धा मिळणार नाही. नाहीतर काय करणार? एखादी आपल्या गावामध्ये एक बुवा येतो, भजन कीर्तन करतो. भजन कीर्तन त्याचं आपण ऐकतो आणि मग सासवा-सुनांच्या गोष्टी सुरू होतात. माझी सून अशी, माझी सासू तशी. फक्त त्याला ऐकण्यापुरतंच तुम्ही तिथे होतात का? मग जशाची तशीच झालात. तर या क्लासला प्लीज तसं नका करू. जे मी तुम्हाला सांगत आहे, ते प्रॅक्टिकल करा. म्हणजेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतोय त्याची तुम्हाला माहिती होईल, अनुभूती होईल. ओके. आणि कोणासाठी आहे हा क्लास? तुमच्यासाठी आहे ना? आणि ज्यांनाही आजार आहेत, तर रेकी थ्रू आपले सगळे आजार आपण दूर करत असतो. रेकी विचार करा की कॅन्सरचं नाव ऐकून कॅन्सर हा जो आजार आहे आपण याचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या अंगावरचे केस उभे होतात. मग कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा रेकीने मात दिलेला आहे. ओके. चला. रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे. ब्रह्मांडी ऊर्जा आपण जी म्हणतो आणि आपण जी रेकी शिकणार आहोत ती जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. आपण जी रेकी शिकणार आहोत ती जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. ही रेकी कुठून आली, कुणी आणली, कशी आली? आपण रेकीचा इतिहास उद्या जाणून घेऊया. ठीक आहे. एक शॉर्टमध्ये आपण आता रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. तर ही रेकी वर्क कशी करते? रेकी आपल्या इंटेन्शनवर वर्क करते आणि हे जे पामचक्र आहे इथून ही रेकी प्रवाहित होते. तुम्हाला जर तुमच्या या रेकीचं तुम्हाला जर एनर्जीचं तुम्हाला बघायचं असेल तर एक हँड ड्रॉप करा आणि बघा तुमच्या हातामध्ये एक ऊर्जा जाणवेल. ती म्हणजेच रेकी.
बघा बघा आणि जवळ करून बघा. एक एनर्जी बॉल करा. माझ्या हातात खूप जास्त एनर्जीज आहेत कारण की माझ्या रोज मेडिटेशन होत असतं. मी डेली मेडिटेशन करते. करून बघा. आपण रेखीने या हस्तस्पर्शाने स्वतःला बरं करू शकतो. जाणवल्यात? काही ऊर्जा जाणवल्यात का? आणि या ज्या ऊर्जा आहेत, तर आपला जेव्हा जन्म झाला, आपण या ऊर्जेसोबतच वाहत असतो. आपण या ऊर्जा घेऊनच जन्मलेलो असतो. पण काय होतं, जेव्हा आपण या जगामध्ये जगतो, तर प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह आहे का? नाही. काही निगेटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे असे भरपूर लोकं आणि अशा वातावरणामुळे आपण जे एनर्जी आपल्या कुठेतरी स्टक झालेल्या असतात. त्या एनर्जी कुठेतरी थांबलेल्या आहेत. मग या एनर्जीज तुम्हाला वापरता याव्या म्हणून यासाठी एक शक्तिपात असतं. शक्तिपात म्हणजे काय कुणी ऐकलेलं असेल, कुणाला माहिती असेल, कुणाला माहिती नसेल. तर या शक्ती तुम्हाला वापरता याव्या म्हणून शक्तिपात घ्यावं लागतं. मग हा शक्तिपात म्हणजेच काय? तर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल देते. अ, नळ आहे. समजा नळामध्ये कचरा अडकलेला आहे. मधात नळात कचरा अडकलेला आहे. मग तो पाण्याचा फ्लो वाहील काय? कचरा अडकलेला आहे. पाणी जाणार काय? थांबलेलं आहे. म्हणजे ही एनर्जी आता तुमच्यामध्ये काहीतरी स्टक झालेली आहे, ती थांबलेली आहे. तुम्हाला वापरता येत नाही. यासाठी तुम्ही जर शक्तिपात घेतलं तरच तुम्हाला या ऊर्जा वापरता येतील. ठीक आहे. म्हणजेच ब्रह्मांडाशी तुमचे कनेक्शन करणं म्हणजे शक्तिपात शॉर्टमध्ये. ठीक आहे. आणि आपण जी रेकी शिकणार आहोत, ती संमोहनासाठी वापरली जात नाही. आपण शिकतो आहे ती रेकी काय आहे? जपानी चिकित्सा उपचार पद्धती आणि कुणालाही आपण संमोहनासाठी वापरत नाही ही रेकी. फक्त आपण हस्तस्पर्शाने स्वतःला, इतरांना बरं करण्याची शक्ती आपण या रेकीमधून शिकत असतो. फक्त स्वतःलाच नाही तर इतरांना सुद्धा आपण हस्तस्पर्शाने बरं करत असतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण सातचक्र शिकूया, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो बरं. आहे का कुणी मायग्रेन इथे कुणी आहे का? मायग्रेन ज्यांना आहे? नाही. मग मी खूप औषधी खाल्ल्या. म्हणजे मी होमिओपॅथी घेतल्या वर्षभर, ॲलोपॅथी घेतल्या 1.5-2 वर्ष. पण काय व्हायचं? जोपर्यंत मी औषध खायची, तोपर्यंत तो त्रास तिथे. पण तुम्हाला काय वाटतं, औषध घेतलं म्हणजे तो त्रास तिथून निघालेला आहे का? नाही. त्रास दाबल्या जातो. जो थायरॉइड प्रॉब्लेम आहे. ओके. तर जो त्रास आहे, डोकं जरी दुखत असेल, तरी आपण डोकं दुखण्याची औषध खाल्ली, की पेन थांबतो. फक्त पेन थांबत असतो. मग ते दुसऱ्या आजारावर टिकतो. ठीक आहे. यासाठी फक्त औषधी. आजकाल काय झालं आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त या औषधीवर जगणाऱ्या लोकांना आपण बघतो आहे. जीवन फक्त औषधीवर जगत आहे. पण रेकी तुम्हाला औषधी मुक्त करत असते. रेकीमध्ये फक्त आपण हिलिंग करून बरं होतो. म्हणजे यात कुठल्याही औषधाची गरज पडत नाही. फक्त हिलिंग थ्रू आपण बरं होतो. आणि माझा मायग्रेनचा त्रास सुद्धा मला माझा हिलिंगनीच गेलेला आहे. मला आधी त्रास होता 10 वर्ष आधी आणि तो त्रास मला आता आहे नाही. तर यासाठी काय करा, तुम्हाला मेडिटेशन प्रॉपर करावं लागतं. त्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणाल, की मॅम फक्त हिलिंग तर करायची असते, पण सोबतच तुम्हाला मेडिटेशनने खूप फायदा होतो. म्हणून मेडिटेशन प्लस हिलिंग. मी तुम्हाला मेडिटेशन सुद्धा कुठलं करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण चक्रांबद्दल बोलूया, रेकीमध्ये आपण चक्रांचा सुद्धा अभ्यास करूया. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र असतात, त्यांचा अभ्यास करूया. रेकीचे प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचे आहे. रेकीचे 5 प्रिन्सिपल असतात. जर रेकीचे 5 प्रिन्सिपल कोणी आपल्या जीवनामध्ये फॉलो केलं, तर त्यांचं जीवन तर अगदी सुंदरच होतं. पण हळू शिकूयाच.
ठीक आहे. पण आपण एक तुमचं माइंडसेट क्लिअर करा, की आपल्याला कुणाच्याही बद्दल, कुठल्याही गोष्टीबद्दल कंप्लेंट्स नको. कारण आजपासून आपण या रेकीच्या प्युअर ऊर्जेला आपण शिकतो आहे, तर कंप्लेंट्स नको आहे. कारण एक श्वास घेतला, घ्या. एक श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. सर्वांनी घ्यायचे. परत घ्या. परत सोडा. आता मला जो तुम्ही पहिला श्वास घेतला, तो परत आणा. श्वास घेतलेला, सोडलेला परत आणा. आणता येतो का? नाही. मग विचार करा, गेलेला वेळ आपण आणू शकतो का? नाही आणू शकत ना. गेलेले क्षण काही आनंदाचे असतात, काही दुःख देणारे असतात. मग जे आनंदाचे क्षण आहेत, त्यांना घेऊन जगा. पण जे जर तुम्हाला दुःख देत असतील, त्यांना असंच सोडून द्या. कारण जीवन खूप सुंदर आहे आणि रेखी आपल्याला जीवन जगायला शिकवत असते. ठीक आहे. रेखीने आपण सुंदर जीवन जगत असतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. जसं तुम्ही आता तुमचे सगळे निगेटिव्ह थॉट्स लिहून काढलेले आहे आणि त्या प्रत्येक दुःखांना तुम्ही लिहून काढलेलं आहे. पण आपल्याला कंप्लेंट्स नको म्हणजे वाईट घ्यायचं नाही. वाईट तर करायचीच नाही मॅम. वाईट तुम्हाला जर त्या व्यक्ती चांगलं करता येत नाही ना, तर त्या व्यक्तीचे वाईटही करायचं नाही. जर आपल्याला समोरच्या व्यक्ती चांगलंच करता येत नाही, तर वाईटही तुम्ही कुणीच नाही करणार आहे दुसऱ्यांचं वाईट. आणि जर वाईट आपण विचार केलं दुसऱ्यांचं, तर त्यांचं वाईट नाही होत. जो विचार करणार असतो त्यांचाच वाईट होतो. काय? करून बघा कुणाचं वाईट. त्याचं वाईट होईल की तुमचं वाईट होईल एकदा बघून तर करून तर बघा. मनातच आहे आणि आपल्या मनात कधी कुणाबद्दल वाईट भावनाच नाही येऊ द्यायचे. ठीक है. हम किसी का करने वाले कुछ भी नहीं है. ऊपर वाला है, सब कुछ करने वाला है. मी इथे आहे तुमच्या समोर. ही ईश्वराची मर्जी, माझी मर्जी काहीच नाही आहे. आणि रेखी शिकत आहे हे तुम्ही. मला प्रश्न वेगळं ठीक आहे. हँड राईज करून विचारा. अनम्यूट करा. काय म्हणता बोला. अनम्यूट करा. बोला. आवाज येतोय? हो येतोय. मॅम तुम्ही म्हटलात कोणाबद्दल कंप्लेंट नको. म्हणजे आता रेकी आपण स्टार्ट करतोय, आज फर्स्ट डे आहे. कोणाबद्दल कंप्लेंट नको इन द सेन्स लाईक बघा कंप्लेंट्स म्हणजे आता जर तुम्हाला कुणाही बद्दल यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं, तर या सगळ्या जे कंप्लेंट्स तुम्हाला आहे, मी काय म्हणत आहे तुम्हाला पूर्ण पेपरवर लिहून काढायचे जे आहे कंप्लेंट्स जे आहे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला लिहून काढायचे आहे. एक ओके. दिवस असं येईल की तुम्हाला कुणाच्याही बद्दल कंप्लेंट्स राहणार नाही. बर असं. ओके. नाही मला तेच विचारायचं होतं की मला तो प्रश्न हेच नाही कळाला की 15 मिनिट माझे मिस झाले. सॉरी फॉर येस येस. लेट जॉईन. तर मला तेच विचारायचं होतं की जनरली असं होतं की आपल्याबद्दल आपण स्वतःबद्दल पण कधी वाईट विचार करा मी हे करायला पाहिजे होतं मी केलं नाही. कंप्लेनिंग मोड असतो हा. सो मी त्याबद्दल विचारायचा प्रयत्न करत होते पण मी असं विचारलं की बाबा कंप्लेंट इन द वॉट की कोणाबद्दल निगेटिव्ह थॉट नाही करायचे. नाही आपण निगेटिव्ह करत थॉट्स नाही जनरली करायचेच आपण नाही. करतच येस. नाही. कारण करायचेच नाही. असं चुकून होतं ना की नाही हा माझ्याशी चुकीचं वागला. दिस इज ऑल्सो कंप्लेंट. हा माझ्याशी चुकीचं फॅमिली वागला. बद्दल बोलताय की अदर फॅमिली कोणाबद्दल? आणि इट्स अ जनरल. मी वर्किंग आहे, मी जनरल येस. बोलतीये की बाबा असं आपण चुकून असा जो निगेटिव्ह थॉट येतो तो नाही येऊ द्यायचा किंवा कोणाबद्दल नाही द्यायचा. बघा ना, नाही येणार. तुम्ही करू. आपण आजचा पहिला दिवस आहे. पहिले 15 मिनिटं तुमचे वाया गेले काय? म्हणजे येस सर. येस 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 येस. हां. मग म्हणून मग मी तुम्हाला आधी पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये काय सांगितलंय त्याच्या आधी पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, की तुम्ही भाग्यशाली कसे आहात. हो. तर मी या व्हिडिओ सगळ्या पुन्हा गोष्टी बघतो. बघा आता अपलोड होईल आपला एक अर्धा तासानंतर. बघा तुम्ही आणि म्हणजे काही गोष्टी की नाही आपल्याला इथे सोडून देणं खूप गरजेचं असतं. येस. माझा फक्त एवढा प्रॉब्लेम होतो मॅम मी थॉट प्रोसेसमध्ये जास्त राहते. प्रेझेंटमध्ये मग मला वर्किंग असल्यामुळे मला ज्या जंप घ्यायचे असतात किंवा वर्क करायचे असते ते होत नाही. त्यासाठी मी रेकीचं हे करते की बाबा बी इन प्रेझेंट
की बाबा मला आता जे शेड्यूल आहे निगेटिव्ह थॉट्स मध्ये राहून मी माझं टाइम हॅम्पर करते त्या येस, गोष्टीसाठी मी राईट, रेकी जॉईन. बरोबर आहे. तर तेच आपण ना पुढे शिकूया ना. मी जेव्हा तुम्हाला औरा शिकवणार आहे, औरा आणि सातचक्र म्हणजे भरपूर काय आपल्याला शिकायचे आहे. आणि जे निगेटिव्ह थॉट्स जे बोलत आहेत तुम्ही, तर त्यासाठी आपण जिबूचे सिम्बॉल्स मी तुम्हाला काय शिकवणार आहे. तसं तर पहिल्या लेव्हलला रेकीचे सिम्बॉल्स कुठलेही शिकवले जात नाही. ठीक ओके. आहे. रेकी सिम्बॉल्स आपण सेकंड, थर्ड लेव्हल आणि फोर्थ, फिफ्थ लेव्हलला शिकत असतो. पण मी तुम्हाला या झिबू सिम्बॉल्स शिकवणार आहे. तर त्याने तुमचा फायदा होईलच. ओके मॅम. ओके. तर कॅरी. आजचा तर आपला पहिला दिवस आहे. हळूहळू तुम्हाला कळेलच की काय कसं आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की कंप्लेंट्स कधी कुणाबद्दल नकोच ना. कशाला करायच्या? मग विचार करा की आपण फॅमिलीच्या म्हणजे एखाद्या फॅमिलीलाच घेऊन घ्या, की त्या फॅमिलीमध्ये पुरुष नाही आहे. फक्त सिंगल मदर आहे. एक फॉर एक्झाम्पल सांगत आहे मी. आता म्हणजे आहेत अशा जगामध्ये आपण बघतो आहे. सिंगल मदर आहेत. त्यांचं हसबंड सोडून गेलेलं असेल किंवा काही झालेलं असेल. मग ती काय कंप्लेंट्स करणार आहे? मग ज्यांच्याकडे हसबंड आहे किंवा वाईफ आहे, मग एकामेकाशी कंप्लेंट्स करत तुम्ही जगणार आहात, की एकामेकाशी चांगलं वागण्यामध्ये आपलं जीवन जगणार आहात? म्हणून कंप्लेंट्स करायचं नाही. कंप्लेंट्सला सोडून द्यायचं आहे आपल्याला. रेकी तुम्हाला शिकवते ना हळूहळू प्रत्येक गोष्टी बघा, ज्या फक्त आपल्याला शारीरिक, मानसिक आणि प्रत्येक गोष्टीला रेकी हेल्प करत असते तुम्हाला. ज्या गोष्टी तुम्ही निगेटिव्ह थॉट सगळे लिहून काढायचे आहे, करून तर बघा. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे सगळे करून तर बघा. कराल तर फायदा होईल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत की नाही, तर त्याला रोज इंटेन्शन द्या आपल्या माइंडला. रोज सांगा की मला ही गोष्ट हवी आहे. आणि इमॅजिनेशन तुम्हाला काय करायचे आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. आणि इमॅजिन कसं करायचं आहे तर ही गोष्ट माझ्याकडे आहे असं इमॅजिन करायचं आहे. नाहीतर आपण काय म्हणतो की ही गोष्ट येऊ दे असं नाही. ही गोष्ट माझ्याकडे आलेली आहे असा अनुभव घ्यायचा आहे. रोज सकाळी उठल्यावर झोपण्याच्या आधी म्हणजे पहिले तर म्हणायचं आहे मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे. आणि आय अर्न 10 लॅक्स पर मंथ. तुम्हाला 5 लॅक्स पर मंथ करायचं आहे. म्हणजे मी 10 लाख रुपये महिना कमवते आहे. मी कमवणार आहे किंवा माझ्याकडे येणार आहेत असं नको. तर आपण जे इंटेन्शन देतो, आपण जे अफर्मेशन जे बोलत असतो, तो युनिव्हर्स आपलं ऐकत असतो. म्हणजे ज्यांच्या लाईफमध्ये बघा वारंवार दुःख, दुःख, दुःख येत आहेत. तर का बरं असं होतं? तर त्या नेहमी वारंवार दुःखाची पेरणी करत आहात. म्हणजे ते नेहमी म्हणत असतील, की माझं हे दुखत आहे, हे दुखत आहे, तर तो परत-परत दुखतो आहे. त्यांचं माइंड तिथेच जातो आहे. की येस खूप दुखतंय, खूप दुखतंय. तुम्ही म्हणून बघा, नाही मी स्वस्त आहे, मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी हेल्दी आहे, हेल्दी आहे, हेल्दी आहे. तर तुम्ही हेल्दीच होत जाणार. नेहमी म्हणा की हे दुखतं, इथे दुखतं, यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, ही कटकट आहे, अगं हे आहे, तसं आहे. असं जर विचार केला तर तसंच घडत जाणार. कारण आपण जसं विचार करतो की नाही, लाईफमध्ये तसंच घडत जातं. घडतं की नाही सांगा? होतं का कोणाचं तसं, की तुम्ही विचार करताय तसंच घडतो आहे. बघा मॅमली हँड राईज केलंच. घडतं ना? मग तुम्ही तुमचा फोकस कुठे ठेवा? जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, तिथे तुमचा फोकस ठेवा ना. मग जी तुम्ही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये आहेत, म्हणजे परत निगेटिव्ह घडतो आहे. मग विचार करा, की जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, तर मग तुमचं वे पॉझिटिव्हकडे जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातील. बरं फोकस जिथे, तिथे एनर्जी. बरोबर? म्हणून जी गोष्ट आपल्याला हवी आहे, तिथे फोकस करा. जर एखाद्याला चांगलं आरोग्य हवं असेल, तर डेली अफर्मेशन द्या, की मी स्वस्त आहे. मी स्वस्त आहे, मी हेल्दी आहे, हेल्दी आहे, हेल्दी आहे. तिथे काय म्हणतं? त्याला माझं पाय दुखत आहे, पाय दुखत आहे, पाय दुखत आहे. परत-परत दुखत आहे, परत-परत. कारण माइंड एव्हरीथिंग इज अ माइंड. बरोबर आहे? सगळं हां, या इथेच आहे. म्हणून प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह मी नेहमी म्हणते, की नाही तुम्ही पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. तरच तुमच्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याने तुमच्या लाईफमध्ये सुद्धा खूप चेंजेस होत असतात. ओके?
आपण उद्या रेकीचा इतिहास पूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया. ओके. आणि मग उद्या तर तुमचं सगळं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार की तुमच्या पण हातातून या सगळ्या रेकीच्या ऊर्जा फ्लो कशा म्हणजे या आलेल्या कशा आहे आणि त्या फ्लो कशा होतील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही याचा उपयोग कसं कराल हे सगळं कन्सेप्ट तुमचं उद्या क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. आज आपली काय होती ब्रेन वॉश ऍक्टिव्हिटी होती. म्हणजे जे मी तुम्हाला माफ करणं शिकवलं ते ब्रेन वॉश ऍक्टिव्हिटी होती. त्याच्याने तुमचं ब्रेन वॉश झालेलं आहे म्हणजे तुम्ही आता प्युअर झालेला आहे. तुमचे जे थॉट आहेत ते सगळे आता पॉझिटिव्ह झालेले आहेत. ओके. कुणाला काही बोलायचं आहे का हँड राईज करू शकता असं किंवा मग उद्या आपण भेटणारच आहोत. याबद्दल कुणाला काही बोलायचं आहे का असं हँड राईज केलं तरी चालेल. एनीवन? नो? ओके. ओके. मीना मॅमला बोलायचंय. करा अनम्यूट करा मॅम. नमस्ते. नमस्कार नमस्कार. थायरॉइडच्या ह्याच्यासाठी आपण कसं रेकीला हे देऊ शकतो म्हणजे मॅम मी हा हिलिंग सुद्धा शिकवणार आहे तुम्हाला. आजचा आपला कशासाठी पहिला दिवस होता. तुम्हाला थायरॉइड आहे का? मगाशी मेसेज होता. हम्म. मी शिकवणार आहे हिलिंग कसं करायचं ते सुद्धा. ठीक आहे. चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.